जय शिवराय मित्रांनो. केपी क्रिक प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 7वा. या 7व्या एपिसोडमध्ये माझ्या तमाम प्रेक्षकांचं मी आकाश देशमुख सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत खालापूरचे सितारे या प्रोग्राममध्ये 7व्या एपिसोडमध्ये अशा अशा खेळाडूंना आपण आमंत्रित केले ज्याने पाहिलं तर नंदनपाडा संघाचं नाव या खालापूर तालुक्याच्या पटलावर चांगल्या प्रकारे नक्कीच नेऊन ठेवलंय. त्याच्या टीमने त्याला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि त्याचाच फायदा त्याने उचलला आणि त्याचं नाव आज पाहिलं तर खालापूर तालुक्याच्या एक चांगल्या ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये आपण नक्कीच घेतो. असा आपल्यासोबत खेळाडू आहे तो म्हणजे विकी आंबरे. विकी, स्वागत आहे आपल्या केपी क्रिक खोपोली प्रेझेंट खालापूरचे सितारे एपिसोड 7व्यामध्ये. धन्यवाद. प्रथमतः तुमचा केपी क्रिक चॅनलचं मी धन्यवाद देतो की त्यांनी मला तुम्ही इन्व्हाइट केलंय. त्यांचं मनापासून प्रथमतः धन्यवाद. कसं वाटतंय? हा तर पहिला तुमचा एपिसोड असेल आणि पहिलाच तुमचा पॉडकास्ट असेल. कशा प्रकारचे फिलिंग्स तुमच्या आहेत? त्यासोबत तुमच्या संपूर्ण पाहिलं तर जय मल्हार नंदनपाडा संघाच्या आहेत. प्रथमतः मला आशिषचा कॉल आला. आशिष जो आमचा एक चांगला बॅटमन आहे, त्याचा कॉल आला. तो दादाजी मला त्याने कॉल तुझी इंटरव्ह्यूसाठी किंवा पॉडकास्टसाठी आकाश सरांनी फोन केला. पहिल्यांदा मला आनंद झाला, खूप एकदम म्हणजे भारी वाटलं. तर त्यांना बोललो ठीक आहे मी करतो. त्याने मला बोललं की कधी घ्यायचा. तर तेव्हा मी संडेला बाहेर होतो. तुला उद्या आणि परवा कधी पण घे. तर त्याने तुम्हाला कॉल करून सांगितलं की बाबा तो रेडी. तर मला आनंद झाला खूप. नक्कीच आम्ही अशा खेळाडूंची नक्कीच शोध घेतोय की ज्या खेळाडूंनी आज पाहिलं तर खालापूर तालुक्याचं क्रिकेट याआधी गाजवलंय आणि यानंतर गाजवण्यासाठी सज्ज आहेत. अशा प्रकारे आम्ही गुणवान खेळाडूंची नक्कीच शोध घेतोय. त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव पाहिलं तर अग्रेसर ठिकाणी आहे आणि आम्हाला हा मान मिळाला की आम्ही तुमच्यासोबत पाहिलं तर केपी क्रिक खोपोली प्रेझेंट खालापूरचे सितारे 7वा एपिसोड करतोय. सुरुवात करूयात आपण तुमच्या ग्रामीण क्रिकेट पासून. सर्वप्रथम तुमची सुरुवात कधी झाली आणि सुरुवात करण्यामागे तुम्हाला असा कोणता मोठा व्यक्ती होता की एक तुमचा लेजंड खेळाडू होता त्याने तुम्हाला सुरुवातीला सपोर्ट केला? प्रथमतः माझी सुरुवात झाली, मी 10वीला होतो. 10वीला असताना आम्ही अंडर क्रिकेट खेळायचो. अंडर क्रिकेट खेळत असताना नंतर आमची मोठी टीम होती तेव्हा चांगले खेळायचे मोठे मोठे पोरं. त्यांचं बघून बघून आम्ही पण ओरम खेळायला लागलो. त्यानंतर मग ओरम खेळता खेळता मला ते सुरेश शिरोली म्हणून आमचे जे आता माझे कोच आहेत आणि आमचे लेजंड प्लेअर आहेत खेळाडू आहेत. तर त्यांनी बघितले की हा विकी चांगला बॉलर आहे. तर ॲज अ बॉलर म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा पाऊशिरा टुर्नामेंट होती, त्या टुर्नामेंटला मला त्यांनी चान्स दिला. तर तिथे मी चांगली बॉलिंग केली आणि त्यानंतर माझी क्रिकेटची सुरुवात झाली. मग मी मोठ्या टीममध्ये प्रॅक्टिस करायला लागलो. मी स्वतःमध्ये बाबा काय कुठं कुठे कमी पडतो मी, त्यामध्ये मग मला ते सांगायचे की बाबा विकी तुझा हा बॉल व्यवस्थित पडत नाही, मग तू हा असा कर. प्रत्येक सांगत गेले. तेव्हा माझी क्रिकेटची पूर्ण सुरुवात झाली आणि मी ॲज अ बॉलर म्हणून नंदनपाडा टीममध्ये सिलेक्ट झालो. ॲज अ बॉलर म्हणून तुम्ही नंदनवाडा टीम मध्ये सुरुवात केली, परंतु आज पाहिलं तर एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून टीमचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून खेळताना कशा प्रकारे तुमच्या मनामध्ये भावना व्यक्त करतात? त्यानंतर आम्ही बाहेर जायचो ना खेळायला. तर आमचे एक दोन असे 2-3च असे बॅटमॅन असायचे. ते आउट झाल्यानंतर मग प्रॉब्लेम यायचा कोणाला पाठवायचं बॅटिंगला कोणाला नाही. तर अजिंक्य, आशिष लेफ्टी, अजिंक्य, गणेश पाटील म्हणून असायचा. बरेच म्हणजे असे होते, सुरेश खेरले. तर एक इनिंग अशी झाली की अजिंक्य आणि एक ओव्हरला 18 रन होत्या. तर अजिंक्य आणि सुरेश खेरलेने ती मॅच विन केली होती. पण तिथपासून आम्हाला कमी भासायची बॅटिंगची. तर मी तेव्हापासून बॅटिंगवर असे फोकस झालेलो. नंतर मग आम्ही आपटीला ती टुर्नामेंट होती, तेव्हा 6 बॉलमध्ये 12 रन पावल्या. तर मी 2 बॉल 2 सिक्स मारून मॅच जिंकवली. मग तेव्हापासून माझी बॅटिंगला पण मला चान्स द्यायला लागले प्लेअर. त्यासोबत पाहिलं तुम्ही पहिले बॉलर म्हणून ॲज अ तुम्ही टीममध्ये एंट्री केली होती. सुरुवातीचा काळ तुमचा ॲज अ बॉलर म्हणून कशा प्रकारे होता? ॲज अ बॉलर त्यानंतर पहिल्यांदा मला वौशीला एंट्री दिली. त्यानंतर मी जायचो टुर्नामेंट खेळायला. तर मला चान्सच होता. मोठ्या टीम असली समोर चांगला बॅटमॅन तर मला हे बोलायचे बाबा विकी चांगला बॅटमॅन तू नंतर टाक. तर मी ॲज अ प्लेअर म्हणून जायचो. मग विकेटच्या मागे किंवा प्लेअर म्हणून एक 11मध्ये खेळायचो. त्यानंतर असे असे मी माझ्यामध्ये बाबा मला असं वाटायचं मी काय कुठं कमी पडते, मी का कमी पडते. तर मी सारखं प्रॅक्टिस करायचो. मग प्रॅक्टिस करत करत असं नंतर मग आमच्या विभागामध्ये खोंडा चषक म्हणून व्हायचा. 26 जानेवारीला टुर्नामेंट व्हायची. त्यानंतर मग मी चांगली प्रॅक्टिस करून सुरेश खेरवले आणि बरेच आमचे प्लेअर होते. तर त्यांनी मला शिकणार आलं विकी चांगला बॉलिंग टाकायला. मग त्या टुर्नामेंटमध्ये मी चांगली बॉलिंग केली होती. म्हणजे ओव्हरला 2-3 रन 4 रन असेच रन द्यायचो. मग तिथपासून माझी चांगल्या बॉलिंगची सुरुवात झाली. ॲज अ पाहिलं तर बॉलर म्हणून सुरुवात झाली तुमची. त्यानंतर तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि आज पाहिलं तर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून तुम्ही तुमच्या जय मल्हार नंदनवाडा संघामध्ये स्वतःची एक चांगल्या प्रकारे जागा बनवली. तुमच्या टीममध्ये तुम्ही आता नुकताच उल्लेख केला की गणेश पाटील. कशा प्रकारे पाहिलं तर गणेश पाटील यांचा तुम्हाला सुरुवातीपासून आज तागायत या क्रिकेटमध्ये अनुभव लाभला? गणेश पाटील म्हटल्यानंतर तुम्ही कधी कोणाला विचारलं तर नंदन पाटील तर गणेश पाटीलचं नाव यायचं. तर त्याच्यानंतर आम्हाला त्यांनीच म्हणजे त्याच्यामधून आम्ही शिकलो. गणेश पाटीलचा एक किस्सा म्हणजे प्रत्येक मॅचला आम्ही कुठे इंटर टाकली तो ओपनिंग आला आमचा. पहिल्या बॉल 6 मारणार.
त्याचा कोणाची मॅच लागली ना पहिल्या बॉल सिक्सच मारणार होता. त्याच्यानुसार आम्ही त्याच्याकडून बॅटिंगला बाबा लांब लांब सिक्स मारायचा, तो लांब मारायचा, त्यानंतर मी मारायला लागलो लांब सिक्स आमच्या इथे. साहजिकच आहे. त्यासोबत पाहिलं तर आपण सुरुवातीचा काल जर पाहिलं टेनिस क्रिकेटचा, सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिले जास्त हेवी बॉल असायचा, त्यानंतर सॉफ्ट बॉल क्रिकेट आला, त्यानंतर आता पाहिलं तर निवियाचे बॉल असतील, सिक्सरचे बॉल असतील. तो ट्रान्झिशन पिरियड होता. कशा प्रकारे तो ट्रान्झिशन पिरियड तुम्ही अनुभव घेतला? सॉफ्ट बॉल म्हणजे हलका चेंडू जेव्हा होता तेव्हा माझी नुकतीच मी डेब्यू केला क्रिकेटमध्ये, तर तेव्हा असं त्याचं जिथे वारा असायचा तिथे बॉल जायचा. मग तिथं प्रॉब्लेम व्हायचा, बाबा वारा कुठल्या साईड नाही त्या साईडून बॉलिंग टाकायची, जिथे वारा नाही तिथं मग त्या साईडून बॉलिंग टाकायची. मग तेव्हा प्रॉब्लेम असायचा वारा असला तर सिक्सच नसं जायचं तेव्हा. मग तेव्हा बॅटिंगला खूप प्रॉब्लेम व्हायचा. बॉलरचा फायदा होता तेव्हा जेव्हा सॉफ्ट बॉल होता तेव्हा. मग आत्ताचं क्रिकेट पाहिलं तर बॅट्समनला जास्त ऍडव्हान्टेज आहे की बॉलरला जास्त ऍडव्हान्टेज आहे? आता विचार केला तर बॅट्समन्सला पण आहे, बॅट्समन्सला जास्त आहे. पण आपण ठरवलं बाबा बॉलर आपण आहेत तर बॉलरला पण तेवढेच आहे, आपल्या स्किलवरती आपण कसं खेळणार आहे ते. नक्कीच आपण विकी या चर्चा करतो. त्यासोबत पाहिलं तर तुमच्या टीमचा आपण प्रामुख्याने विचार करूयात, कारण की आज पाहिलं तर जय मल्हार नंदनपाडा हा संघ तुमच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा आहे, म्हणून आज आपण पाहिलं तर तुम्हाला या पॉडकास्टवर नक्कीच आमंत्रित केलंय. सुरुवात करूयात तुमच्या टीम बद्दल आणि तुमच्या टीमच्या सपोर्ट सुरू. काय सांगाल, तुमच्या टीमचे सपोर्टर कशा प्रकारे आहेत? टीमचा सपोर्ट म्हटलं तर कधी आज मी जे आहे ते माझ्या टीममुळेच आहेत. माझे पोरं जे आमचे खेळाडू आहेत सर्व, जे 11 खेळाडू आणि जे आमचे गावातले जे आहेत मेन जे लेजंड आहेत जे खेळत नाही पण ते आज आम्हाला खूप सपोर्ट करतात. कुठेही मॅच असली, एंट्रीला पैसे कमी पडले तर गावातले जे आहेत ते देतात. परत मॅचचा विषय झाला तर कुठेही मॅच असू दे सगळे बघायला पण येतात. आणि पोरं आज माझी इंटरव्ह्यू येतात, सगळ्या पोरांना एवढा आनंद झाला की ना विकी दादाची इंटरव्ह्यू आहे, जायचं आहे त्याची पॉडकास्ट आहे सर यांना घ्यायला. तर त्यांना खूप आनंद, म्हणजे 2 दिवस ते माझ्या पाठीत कधी येणार आहेत कधी येणार, त्या संध्याकाळपासून येऊन बसले घरी. साहजिकच या पाहिलं तर प्रोग्राम मध्ये सर्वात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर आशिष येरुंकर यांचा आहे. आणि आशिषने पाहिलं तर जेव्हा आम्ही आशिष सोबत कॉन्टॅक्ट केला, आशिषने त्वरित मला त्याचा रिस्पॉन्स दिला. तो रिस्पॉन्स एवढा चांगल्या प्रकारे होता की विकी सारखा एक चांगला खेळाडू आपल्या या पॉडकास्टवर आपण इथे आमंत्रित केलाय. आणि विकीने सुद्धा त्वरित नक्कीच आपल्याला पाहिलं तर इथे लगेच त्याचा रिस्पॉन्स दिला आणि विकी सुद्धा आपल्यासोबत आहे. विकी, तुमच्या बऱ्याच पाहिलं तर ग्रामीणच्या मॅचेस होत असतात, मग ते पाहिलं तर या एमपीएल विभागामध्ये असतील, व्हीएमपीएल विभागामध्ये असतील, खोपोलीमध्ये असतील, आयदर खालापूरच्या बाहेर सुद्धा असतील. तर ग्रामीण क्रिकेट आणि त्यासोबत पाहिलं तर शहरी विभागाचं क्रिकेट याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला? ग्रामीण क्रिकेट तर बघितलं तर प्रॅक्टिसला थोडंसं कमी. ग्रामीण क्रिकेट फक्त जॉबला जास्त जातात, त्या जॉबनंतर आल्यानंतर त्यांना प्रॅक्टिसला मिळतो. शहरामध्ये कसं रात्री नाईटला देखील प्रॅक्टिस ते करतात, त्यामुळे त्यांचे प्रॅक्टिस जास्त होते आणि ते मोठ्या टुर्नामेंट घेतात, जास्त टुर्नामेंट घेतात. ग्रामीण भागातले पोरं त्याच भागामध्ये क्रिकेट खेळतात, त्यामुळे त्यांचं आणि थोडंसं कमी कॉन्फिडन्स लेवल कमी असते त्यांची. बाबा एवढे मोठे प्लेअर आहेत त्याच्यामध्ये खेळतात, हे पण ग्रामीणचे पण भारी खेळतात, त्यांच्यापेक्षा चांगले स्टार आहेत, पण त्यांचं नाही ते मोठे टुर्नामेंट खेळतात त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लो होतो ग्रामीण मुलांचा, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तुम्हाला वाटत नाही का हा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी आपण सुद्धा ग्रामीण क्रिकेटने प्रॅक्टिस केली पाहिजे? त्यासोबत प्रॅक्टिस सोबत जो फिजिक्स असतो आपला, म्हणजे पाहिलं तर बॉडीची स्ट्रेचिंग असेल, आयदर कोणत्या ऍक्टिव्हिटीज त्या ऍक्टिव्हिटीज करायला हव्यात ना? नक्कीच, ते आता प्रत्येक प्लेअरवरती ज्यांनी ज्याच्या गेम जसे इम्प्रूव्ह होते तसं त्यांनी फिटनेसकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. वर्कआउट झालं, टिप्स, सर्व रनिंग, कोर फिटनेस, सर्व जे आहे ते फिटनेस महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. बरोबर आहे. त्यासोबत जर पाहिलं तर हा संपूर्ण तुमचा विभाग असेल, त्या विभागामधून असा कोणता एखादा खेळाडू आहे की तो तुमच्यासाठी पाहिलं तर एक आयकॉन म्हणून आहे? आमच्या इथे विभागातून बघितलं तर केतन मुंडे एक चांगला प्लेअर आहे, कॅप्टन कुल म्हणून आम्ही त्याला बोलतो, आणि तो चांगला आहे बॉलिंग बॅटिंग आणि चांगले दुसऱ्या प्लेअरला संधी देतो. मग असा कधी योग आला केतन मुंडे सोबत खेळण्यासाठी की त्याच्या कॅप्टन्सी अंडर तुम्ही खेळलात? हां, आमच्या विभागाची मॅच होती तेव्हा तोच कॅप्टन असतो आणि आम्ही खेळतो त्याच्यावर. एमपीएल विभागाची आम्ही जेव्हा टीम टाकतो तालुका वाईज असेल किंवा आमच्या अशा मोठ्या मॅच असेल तिथे 1 लाखाची 2 लाखाची, मध्ये तर आमची व्हीएमपीएलची आणि आमची एक मिक्स मॅच असते. ह्या विभागातली एक टीम त्या विभागातली टीम, तेव्हा केतन मुंडेच्या कॅप्टनशिपमध्ये आम्ही खेळतो. म्हणजे केतन मुंडे पाहिलं तर तुमच्या टीमचे कॅप्टन असतात आणि त्यांच्या अंडर तुम्हाला खेळण्याची एक संधी भेटते. आज जर पाहिलं तर आपण ग्रामीण क्रिकेट पाहिलं तर खूप चांगल्या स्तरावर जाऊन पोहोचलंय. तुम्ही सुद्धा खूप मोठमोठ्या मॅचेस खेळतात. अशी कोणती एखादी इनिंग तुमची की ती इनिंग तुमच्या आजही लक्षात आहे आणि पुढे जाऊन सुद्धा लक्षात राहील? ते आता 2020ला मला वाटतं मनसे चषक होतं, सचिन कर्णूक बीड 50,000ची टुर्नामेंट होती. त्या टुर्नामेंटमध्ये सेकंड राऊंडला आम्ही मॅच आमची होती मोरबे सोबत वाटत होती. हां, मोरबे सोबत. चौक मोरबे. मोरबे सोबत.
तेव्हा आमचे 3 ते 4 बॅट्समन्स जे पहिले होते ते आऊट झाले होते. मी एकटा राहिलो होतो. तेव्हा मी 50 मारली होती त्या मॅचला आणि ती मॅच मी बॅटिंगवरती जिंकवली होती. आणि त्याच मॅचला नंतर सेमीफायनलला 3 बॉलला 11 रन पाहिजे. तर एक शेवटला 1 बॉल 3 पाहिजे होत्या. तर ते माझ्या 6 मारला होता मी आणि पूर्ण गाव आमचं त्या मॅचला आला होता आणि पूर्ण गाव जल्लोष करत होतं त्या मॅचला. ती मॅच एक आठवणीत आहे. म्हणजे अशा क्रिटिकल कंडिशन मध्ये जिंकवलेल्या मॅच पाहिले तर प्रत्येक खेळाडूच्या लक्षात राहतात आणि त्याच्यासोबत त्याच्या टीमच्या सुद्धा लक्षात राहतात. पण त्याच्यासोबत आम्ही हे तुमच्या इनिंगचा तुम्ही उलगडा केला, परंतु तुमच्या टीमकडून आम्हाला हे सुद्धा ऐकायला भेटलंय की तुम्ही थोडेसे शांत खेळत नाही. जर एखादी आपली टीम जर थोडीशी पडझड होत असेल तिथे तुमचं ॲग्रेशन क्रिकेट होतं. मग ॲग्रेशन क्रिकेट खेळता, मग काय वाटतं ॲग्रेशन क्रिकेट खेळणं महत्वाचं आहे की थोडं संयमाची भूमिका घेणं सुद्धा महत्वाचं आहे? माझ्याकडून असं होतं की मी मॅच जिंकवण्याच्या प्रेशरमध्ये येतो. मॅच जिंकवायच्या आत मग विकेट माझी पडते. त्यामुळं मग मला चिडचिड पण होतो आणि खेळत असताना माझ्याकडून चुकी तर होत ना, चुकी कधीतरी होते. माझी दुसऱ्याकडून चुकी झाली तर मी त्याच्यावरती जास्ती ओरडतो. पण पोरं अजून कधी मला असं कधी उलटा बोलत नाही किंवा मी त्यांना मॅचमध्ये फक्त गरमागरमी थोडीशी होते. पण म्हणजे पोरं एकदम सपोर्ट चांगला आहे. विकेट बोलत तसं एवढं काही बोलत नाही. म्हणजे असं पाहिलं तर आज क्रिकेटमध्ये अग्रेसिव्ह हा खेळाडू असलाच पाहिजे. त्यासोबत विकी आम्ही हे सुद्धा ऐकून आहोत की तुमची टीम तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे बॅकअप करत असते, पण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये वेळ पुरेसा देत नाही. प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पुरेसा वेळ जर दिला तर अजूनही तुमची गेम इम्प्रूव्ह होईल. आणि आज पाहिलं तर तुम्ही तालुका स्तरावरचं जे क्रिकेट खेळताय ते अजूनही पुढे जाण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहिल्याचा प्रतिसाद सुद्धा भेटेल. काय म्हणाल यासाठी? गेले 1 वर्ष बरं मला थोडंसं घरचं काम, भावाचं लग्न होतं किंवा असं, त्यामुळं प्रॅक्टिसला थोडंसं कमी वेळ भेटत होता. परंतु ह्या वर्षीपासून आम्ही नेट बांधलेली आहे, त्यामुळे आम्ही नाईटला देखील प्रॅक्टिस करतो. त्यामुळे ह्या वर्षी जास्ती प्रॅक्टिसला भर आहे. म्हणजे नाईट मॅचेसचे सुद्धा तुम्ही प्रिपरेशन आता सध्या चालू चालू आहे. आहे. विकी, तुम्ही सुरुवातीला सांगितलं तुम्ही ऍज अ बॉलर म्हणून टीम मध्ये आलात आणि त्यासोबत बॉलर म्हणून आल्यानंतर तुमचा गेम इम्प्रूव्ह होत गेला. गेम इम्प्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही ऍज अ बॅट्समन आणि ऍज अ ऑलराऊंडर म्हणून टीम मध्ये चांगली प्रकारे भूमिका बजावली. अशी कोणती टुर्नामेंट तुम्हाला आठवते का त्या टुर्नामेंटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे पारितोषिक मिळाले? मी पहिल्यांदा जेव्हा बॉलर झालो, मी बॉलर म्हणून गेलो तर आमच्या इथे मराठा प्रीमियर लीग म्हणून होती. आमच्या 10 गावांची प्रीमियर असते पूर्ण मिक्स करून. साई कृपा टीममध्ये मला घेतला होता. तेव्हा मला बेस्ट बॉलर भेटला होता. ते पॅकर त्याचे पॅकर होते असं ते प्रवीण पाटील वनवाड्याचे, त्यांनी मला घेतला होता त्या टीममध्ये ॲज अ बॉलर म्हणून. तेव्हा मी पहिल्या मॅचला लगातार 4 बॉलरवरती 4 विकेट घेतली होती आणि मग त्या मॅचला मला बेस्ट बॉलर भेटला होता त्या टुर्नामेंटला. अजून गोलंदाजीचे असे कोणते तुमचे किस्से आहेत की तुम्हाला आठवणीत आहेत? त्यानंतर अंकित साखरेची नाईट मॅच होती, तिथं आम्ही पहिला नंबर मारला होता. तिथं माडपसोबत मॅच होती, फायनल मॅच. तर आमचे रन खूप कमी झाले होते. पण आमच्या टीमचा एक हेच आहे की आमची बॉलिंग साईड आम्हाला 40 रन असायचे, 40 रन की आम्ही डिफेन्स करणार आहे. मग ते आम्हाला कॉन्फिडन्स होता की आम्हाला रन कमी झाले होते. पण आमच्या टीमवरती आणि आमचे पोरं होते, गीतेश केरुले, सुरेश, अजिंक्य, अभि, आशिष, म्हणजे ते मला जास्ती तू विकी चांगले बॉलिंग टाक, मग आम्ही चांगले झालो. मग त्या इनिंगला 5 वर्षी मॅच होती. तर त्या पहिल्या ओव्हरला मी 2 का 3च रन खर्च केला होता आणि 2 विकेट घेतले होते. आणि 2 ओव्हर टाकून मी 3 विकेट आणि कमी रन दिले होते. आणि तेव्हा आम्ही ती मॅच फायनल जिंकलो होतो. तेव्हा आमचा परफॉर्मन्स माझा पण चांगला झाला होता आणि ॲज अ कॅप्टन होतो आम्ही. म्हणजे ॲज अ तुम्ही पहिले सुरुवातीला बॉलिंग म्हणून जेव्हा तुम्हाला संधी भेटली तेव्हा तुम्ही पहिल्या मॅचमध्येच तुमच्या करिअरच्या स्टार्टिंगलाच तुम्ही पाहिलं तर 4 बॉल 4 विकेट घेतले. खूप मोठी पाहिलं तर अचिव्हमेंट विकीसाठी आहे. आणि म्हणूनच विकीला जो कॉन्फिडन्स भेटत गेला तो विकीने कॉन्फिडन्स अजून बूस्ट करत गेले आणि आज पाहिलं तर स्वतःला चांगल्या स्थितीमध्ये आणि आपल्या संघाला सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलंय. विकी, अजून एक असा किस्सा आम्हाला माहिती आहे. तुमच्या नशिबामध्ये एक बाईक आली असती, परंतु थोडक्यासाठी ती संधी तुमची हुकली. तो किस्सा काय नक्की आहे? ते टुर्नामेंट परलीला टुर्नामेंट होती, मला वाटतं मागच्या वर्षीच म्हणजे गेल्या वर्षी. ती टुर्नामेंट आम्ही चांगले बॅटिंग वगैरे चांगलं खेळत होतो. मी बॅटिंग वगैरे चांगली झाली. मग लास्टला सेमीफायनल टॉप 8 आम्ही वरती गेलो, टॉप 4ला. नंतर घरवलीसोबत मॅच होती. तर त्यांच्यासोबत ती आम्हाला गेम प्लॅनिंग आमची चुकली की आम्ही पहिली बॅटिंग घ्यायची तर ते बॉलिंग घेतली आणि माझा विकेट लवकर गेला. ते विकेट नसता गेला तर ती बाईक मला भेटली असती. तर 13 रननी माझी ती बाईक उठली. परंतु असं पुढे अजून संधी भेटतील तेव्हा आपण संधी सोनं करू. नक्कीच हे चान्स असतात, हे गोल्डन चान्स. जर गोल्डन चान्स माझ्या हातून गेला तरी पण निराश न होता तुम्हाला 2 पाऊल अजून पुढे जायचंय आणि जास्त मेहनत करून उद्या बाईक जिंकाल, त्यानंतर कार जिंकाल, परंतु त्याआधी मेहनत करणं खूप महत्वाचं असतंय. त्यासोबत आपण चांगल्या गप्पा गोष्टी आपण मारतोय. आता आपण थोडंसं प्रेक्षकांना सुद्धा एंटरटेनमेंट करूयात, कारण की प्रेक्षक सुद्धा राजा अशा प्रकारे त्याला थोडं एंटरटेनमेंट हवंय.
आपण थोडा रॅपिड फायरच्या क्वेश्चनकडे वळूयात, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या चर्चेवर आपण येऊयात. मी तुम्हाला रॅपिड फायरमध्ये खोपोली शहराच्या व्यतिरिक्त जे ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल बऱ्यापैकी विचारेल. माझ्या प्रेक्षकांना सुद्धा तेच आवडेल की ग्रामीण खेळाडू त्यांची सुद्धा नावं तुमच्या तोंडून ऐकण्याला प्रेक्षकांना मजा येईल. तुमचा आवडीचा ह्या तालुक्या क्रिकेटमधील ग्रामीणमधील खेळाडू कोणता? आवडीचा खेळाडू म्हणजे मयूर मुंडे, एक स्टार ऑलराऊंडर आहे तांबाडी टीमचा. त्याची गेम मला खूप आवडते. या ग्रामीणमधला आवडीचा कॅप्टन कोण? कॅप्टन आता अजिंक्यच, म्हणजे अजिंक्य जाधव आमच्या टीमचा आहे नंदनपाड्याचा. त्याच्याकडे आम्ही बघून सगळे विचार करून घेतो. तो जो निर्णय घेतो तो आमच्या टीमला चांगलाच असतो. MPL विभागामधील तुमचा आवडीचा कॅप्टन कोण? जो प्रीमियर लीग होता त्यामध्ये. एम.पी.एल विभागामध्ये केतन मुंडे, कॅप्टन कूल म्हणून, आणि त्याची कॅप्टन्सी एकदम भारी आहे. म्हणजे जो त्या टीममध्ये असो ना त्या टीमला तो वरती नेतो. नंदनपाडा टीमला आणि तुम्हाला कोणत्या ग्राउंडवर खेळायला जास्त मजा येते? आम्हाला तर जास्ती आता आमचा होम ग्राउंड आहे, त्या होम ग्राउंडवरती आम्ही जास्ती खेळलो आणि मोठ्या टुर्नामेंट त्याच ग्राउंडवरती आमच्या होतात. तर त्या ग्राउंडवरती आम्ही जास्तीत जास्त नंबर त्याच ग्राउंडवरती मारले आमच्या ग्राउंडवरती. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही कसलगड नाईट तो त्या तिथे एक आम्ही दरवर्षी खेळतो आणि तिथलं ग्राउंड देखील आणि आयोजन चांगलं असतं. बरोबर आहे. त्यासोबत आता या तालुका स्तरावरती तुम्हाला कोणता गोलंदाज जास्त भारावून गेलाय? गोलंदाज असे माझे दोन आहेत. एक खरसुंडीचा कुणाल म्हणून आहे ॲज बॉलर, आणि दुसरा म्हणजे माझा टीम मेंबर अजिंक्य. आणि त्यांचं असं हे की टीमला जेव्हा गरज असते ना तेव्हा त्यांचं योगदान चांगलं असतं. जेव्हा टीम 6 किंवा 10 रनच्या आत असतात तेव्हा अजिंक्य मॅच जिंकूनच देणार आमची. ती मला आणि माझ्या गावकऱ्यांना पण गावाला मध्ये अजिंक्य आहे तर मॅच जिंकणारच. त्यासोबत तुम्हाला बॅटिंग करायला आवडेल की बॉलिंग करायला आवडेल? मला तर बॉलिंगच आवडते जास्ती. बॅटिंग तर सगळेच करतात पण बॉलिंग महत्त्वाची असते. बॉलिंगवरती आपण मॅच जिंकलो तर आपण पूर्ण टुर्नामेंट जिंकतोय. बॅटिंगवरती एकच मॅच आपण जिंकू शकतो. बॉलिंग जर चांगली असेल तर पूर्ण टुर्नामेंट आपण जिंकू शकतो. त्याचबरोबर मी आता तुम्हाला ग्रामीणच्या खेळाडूंची नावं देतो, त्यांना एक एक चांगल्या प्रकारचं तुमच्या मनामध्ये असलेले विशेषण द्यायचं आहे. केतन मुंडे, कॅप्टन कूल. त्यासोबत कुणाल कदम बेस्ट बॉलर, म्हणजे स्टार बॉलर. स्वालीचा साहिल कचरे, बिग हिटर. बिग हिटर रिव्हर्स. बिग हिटर. त्यासोबत जर पाहिलं तर गौरव घोसलकर, डायनामाइट. रोहित पाडगे, रन मशीन सावरोळी. राज सावंत. राज सावंत हिरा आहे, डायमंड आहे तो पण. भारी बॅटिंग त्याची. हिरा चमकणार कधी पाहिलं तर ह्या संपूर्ण खानापूर तालुक्याच्या तमाम क्रीडा रसिकांना नक्कीच त्याची एक आठवण येते, वाट नक्कीच पाहता येते की हा हिरा चमकणार कधी. त्यासोबत आपण थोडं पुढे जाऊयात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर खाना विभागामध्ये मच्छिंद्र पाटील, मच्छिंद्र नाना, ते पण एकदम स्टार ऑलराऊंडर आणि लेजंड आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला भेटलं मला. बॉलिंग बॅटिंग असू दे, मी जास्त करून त्यांच्याकडून बॉलिंगच्या टिप्स मी भरपूर घेतले की बाबा कधी कुठल्या सिच्युएशनला कशी बॉलिंग करायची. त्यांना खूप अनुभव आहे. आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा त्यांची बॉलिंग आम्ही बघायला खास जायचो. आमच्या इथे मॅच व्हायच्या तेव्हा ते आमच्या इथे मॅच म्हणतात त्याची बॉलिंग बघायला जायचो आम्ही. तर आता त्यांच्याकडून आम्ही टिप घेतो. म्हणजे ते चांगले ऑलराऊंडर आहेत खानाचे. त्यासोबत होराळ्या गावचं पाहिलं तर गोलंदाज अजय मोरे आणि त्यासोबत त्याचा जो ओपनिंगचा गोलंदाज नीरज राबणे, यांना विशेषण काय द्यायला जोडीला? नीरज आणि ते टीम मॅच विनर आहेत दोघं पण. अजय बॅटिंगने टीम वरती नेतो आणि नीरज बॉलिंग. चांगल्या प्रकारे पाहिलं तर तुम्ही प्रत्येक खेळाडूला विशेषण दिली. स्वतःला काय विशेषण द्या जर द्यायचं झालं तर? स्वतः मी दुसऱ्यांना हे करतो पण मी जेवढं चांगलं करता येईल तेवढं. बाबा आता आपण ही गेम चांगली खेळलोय पण आता ह्याच्या पुढची मॅच आपल्याला ह्याच्या पुढे अजून टफ येणार आहे. मग त्या टफमध्ये सिच्युएशनमध्ये आपण आपल्याला काय करायला पाहिजे ह्याच्याकडे जास्त लक्ष देतो. जर पाहिलं तर नंदनपाडा टीम तुमची स्वतःची टीम आहे. ती टीम तुमच्यासाठी काय आहे नक्की? प्रेक्षकांना थोडंसं टीमचा विचार केला तर कधी मी बॅड पॅचमध्ये असलो तरी विकी तूच पाहिजे आम्हाला, आणि एवढं सपोर्ट आहे त्यांचा की मी कधी बाहेर गेलो तर माझ्यासाठी थांबतात. मी नसलो तर टीम कधी बाबा तू नाही तर आम्ही टीम खेळायला टाकत नाही, एवढं त्यांचा प्रेम आहे माझ्यावरती. आणि कधी कुठली चुकी झाली विक्या आपण पुढच्या मॅचला चांगलं खेळू. कधी कधी मी निराश होतो की बाबा आपण ही मॅच टुर्नामेंट जिंकले पाहिजे, पण बरोबर नाही विक्या आपण चुकला ना तर पुढच्या टुर्नामेंटला आपण अजून चांगलं करू. आमच्याकडून चुकलं तुझ्याकडून चुकलं पण पुढच्या मॅचला आम्ही अजून चांगलं खेळू. माझे यंगस्टर पण आहेत चांगले, यश आहे, राज, बंटी, विघ्नेश पाटील, असं नवीन यंगस्टरचे तयार होतात. ते पण चांगला सपोर्ट आहे त्यांचा.
तुम्ही आता यंगस्टरचा विचार करा की येणारा जो काल आहे, आता पाहिलं तर 2025-26चा हंगाम येईल आणि तो यंगस्टरसाठी पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचा काल असणार आहे. कारण की इथून जर पुढे बघितलं आपण तर यंगस्टरसाठी संधी बऱ्यापैकी निर्माण होत आहेत. अंडर-19चं क्रिकेट आहे, त्याचबरोबर तालुका स्तरावरचं जर आपण बघितलं तर ओपन क्रिकेट म्हणजे खोपोली विभागामध्ये खेळलं जाणारं तालुका स्तरावरचे मोठमोठे टुर्नामेंट आहेत. तर त्यासाठी यंगस्टरला बऱ्यापैकी संधी आहे. आता इथून आपण तुमच्या वैयक्तिक जीवनावर उलगडा करूया. अशा कोणत्या इनिंग्स आहेत जिथे तुमच्या 50-50 धावा आहेत आणि 50 धावा तुम्ही संपूर्ण तुमच्या कारकिर्दीमध्ये किती वेळा जमवल्यात? 50 रन मी 3 वेळा 50 रन केले. एकदा मी मनसे चषक होते तिथे गेले. त्यानंतर मी रत्नागिरीला खेळायला गेलो होतो. छोटी टुर्नामेंट होती. जोगेश्वरीच्या टीममधून गेलो होतो. पण ते त्यांच्या टीममधून खेळलो, पण ती टुर्नामेंट आम्ही हरलो. पण माझा भाव राहतो तिथं, तर त्याने मला दुसऱ्या टुर्नामेंटसाठी दिला होता ॲज अ बॅटमॅन म्हणून. तिथं मी 50 रन केले होते. आणि त्यानंतर आमच्या ग्राउंडवरती एक टुर्नामेंट होती, तिथं मी 50 रन केले होते. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये 50 धावांचा टप्पा तुम्ही 3 वेळा पाहिला तर जवळपास पार केलाय. हा जोगेश्वरी संघामध्ये जाण्याचा प्रवास नक्की कसा काय घडला? कारण की जर आपण बघितलं तर ग्रामीण क्रिकेट खेळणारा खेळाडू तो जास्तीत जास्त तालुका स्तरावर क्रिकेट खेळतो, जास्तीत जास्त पाहिलं तर तो डिस्ट्रिक्ट लेवलला खेळतो. परंतु जोगेश्वरी सारखा मुंबईचा एक मोठा संघ, त्या संघामध्ये जाण्याचा तुम्हाला प्रवास कशा प्रकारे लागला? तिथे माझ्या काकाचा मुलगा म्हणजे आजू आंबरे म्हणून राहतो, तर त्यांनी माझे व्हिडिओ वगैरे बघितला होता आणि तो बोलायचा, बाबा तू येशील का आमच्याकडे खेळायला, आम्ही तुला देऊ. तर मी एकदा त्यांच्या छोटी टुर्नामेंट खेळायला गेलो होतो. त्याचं बॉलिंगला पण माझा चांगला परफॉर्मन्स झाला होता आणि बॅटिंगला. तर तिथं मयूर स्पोर्ट मालाड म्हणून टीम आहे. तर ते एक कोणतरी ओनर आहेत मालाडचे, तेच टीम पॅक करतात. तर त्यांनी मला फोन केला, बाबा तू आमच्या टीममध्ये खेळशील का. तर आम्ही मिडबॉल ट्रॉफी 2 वर्ष खेळलो होतो त्यांच्यामध्ये रत्नागिरीला. मिडबॉलच्या टुर्नामेंट, मोठे टुर्नामेंट त्यांच्यामध्ये खेळलो. साहजिक आहे, म्हणजे तिथे पाहिलं तर खूप मोठमोठे संघ त्या टुर्नामेंट खेळण्यासाठी येत असतात आणि मिडबॉलची खूप मोठी टुर्नामेंट मागच्या वर्षी सुद्धा तेवढाच चांगल्या प्रकारे त्यांचा हंगाम झाला. पण तर जोगेश्वरी संघामध्ये मोठमोठे खेळाडू असतील, त्यांच्यासोबतचा तुमचा प्रवास कसा होता? त्यांचा अनुभव तुम्हाला कशा प्रकारे ह्या ग्रामीण क्रिकेटसाठी मिळाला? तेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा 2 वर्षात जिशान खान म्हणून जो बॉलर आहे लेफ्टी, तो त्या संघामध्ये कायम असतो. तर त्याच्याकडून देखील टिप्स चांगल्या घेतल्या जातात. तो म्हणजे त्यांनी पण जास्त सांगितलं फिटनेसकडे जास्त लक्ष द्या. बॉलर लोकांना आपल्याला जास्त फिटनेस करायला पाहिजे. जर फिटनेस आणि प्रॅक्टिस केल्याने आपल्या परफॉर्मन्स होणार नाही. बरोबर. त्यासोबत तर जर आपण पाहिलं तर मागील 2 वर्षाकडे जाऊन बघूया. मागील 2 वर्षापूर्वी चॅम्पियन लीग या 3 तालुक्याची टुर्नामेंट होती आणि 3 तालुक्याच्या टुर्नामेंटमध्ये पहिल्या हंगामामध्ये तुम्ही नरेशदा युवा प्रतिष्ठान संघामध्ये होता. परंतु पहिली मॅच तुम्ही त्या टीमसाठी खेळला नाही. नक्की काय झालं होतं त्या मॅचमध्ये तुम्हाला जायला भेटलं नाही? नक्की झालं काय होतं? त्या टुर्नामेंटला ती टुर्नामेंट चालू असताना माझ्या मोठा भाऊचा ॲक्सिडेंट झाला होता. तर तो ॲडमिट होता सूरज हॉस्पिटलला मुंबईला. तर तिथून मला यायला जमलं नाही. त्याचं ऑपरेशन होतं त्याच दिवशी. तर मी ओनरला आणि माझ्या कॅप्टन दिगंबर मोरेला सांगितलं की मला पहिल्या मॅचला जमणार नाही, मी दुपारनंतर येतो. तर मी त्या पहिली मॅच माझ्याकडून मिस झाली होती आणि ती आमची मॅच हरली होती. तेव्हा मला जरा दुःख वाटलं तेव्हा. नक्कीच जर एखादी मॅच आपल्या कोणत्याही पर्सनल कारणामुळे जर आपली टीम हरत असेल तर ते फक्त दुःख पचवण्याची शक्ती खेळाडूमध्ये असते आणि ते दुःख किती असतं ते डोंगरा एवढं असते हे प्रत्येक एखाद्या खेळाडूला माहिती असतं. तर दिगंबर मोरेंचा उल्लेख केला. दिगंबर मोरे कशा प्रकारचे खेळाडू आहेत आणि कशा प्रकारे कॅप्टन म्हणून आहेत? दिगंबर मोरे ॲज अ कॅप्टन आणि ॲज अ प्लेअर एकदम भारी आहे. म्हणजे त्याच्याकडून बॉलिंग, बॅटिंग आणि स्वभाव, म्हणजे असं चुकी झाली तरी कोणाला असं ओरडणार नाही किंवा चुकी झाली की माझ्याकडून जरी चुकी झाली तरी एखाद्याकडून चुकी झाली, बाबा असं नव्हतं, आपण असं करायला पाहिजे होते, नेक्स्ट मॅचला आपल्याला फायदा होईल. एक मॅच हरलं होतं तर त्याने प्लेअरला, टीमला एकदम चांगला कॉन्फिडन्स दिला आणि पुढची मॅच आम्ही लगेच जिंकलो. मग साहजिकच आहे. तुम्ही त्या टुर्नामेंटमध्ये खेळलात, चांगला खेळ झाला. पुढच्या हंगामामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं तर चांगल्या प्रकारे खेळला. त्यासोबत पाहिलं तर 2025च्या हंगामामध्ये खालापूर प्रीमियर लीग या संपूर्ण खालापूर तालुक्याच्या प्रतिष्ठेची टुर्नामेंट, ती टुर्नामेंट डीपी रोडच्या मैदानावर झाली. यंदाच्या हंगामामध्ये तुम्हाला कोणत्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली? तुमचा परफॉर्मन्स कशा प्रकारे राहिला? मी शौर्य 11 टीममध्ये होतो. प्रमोद शिर्केंनी पॅक केले होते आणि त्या टीमचा कॅप्टन होता कल्पेश जाधव. त्यांनी मला घेतला होता ॲज अ बॉलर म्हणून. मी पहिली ओव्हर टाकायचो. तिथं थोडासा परफॉर्मन्स एक मॅचला खराब झाला होता, परंतु कल्पेश, आमचा परफॉर्मन्स जर खराब झाला तर कल्पेश बॅटिंगनी ते मॅच विन करायचा कॅप्टन आमचा. तुमची टीम पाहिलं तर त्या टुर्नामेंटमध्ये वरच्या फेरीमध्ये सुद्धा पोहोचली होती. तिथे आम्ही पाहिलं तुमचा फक्त प्रवास ॲज अ खेळाडू म्हणून होता, परंतु ॲज अ ऑर्गनायझर म्हणून कसा होता? कारण की खालापूर प्रीमियर लीग खूप मोठी टुर्नामेंट आणि एवढ्या खेळाडूंना तिथे घेऊन एकत्र खेळणं
ऑप्शनचा प्रवास नंतर टुर्नामेंटचा तुम्ही आज पाहिलं तर ऑर्गनायझर मध्ये होता. कशा प्रकारे तिथे ऑर्गनायझर म्हणून तुम्ही काम केलं? ऑर्गनायझर जेव्हा आम्ही टुर्नामेंट मीटिंग झाली आमची कलापूर म्हणजे लीग ठेवायची होती, अध्यक्ष आमचे नाना, इक्कू, परत प्रशांत दादा, असे बरेच मेंबर होते. त्यांची आम्ही मीटिंग झाली की बाबा आपल्याला टुर्नामेंट घ्यायची आहे. तर आम्ही प्रत्येकजण बाबा प्रत्येकाला कामं निवडून दिली होती त्यांनी, किंवा तुम्ही हे काम करायचं, तुम्ही ग्राउंडकडे लक्ष द्यायचं, तुम्ही कार्ड्स वाटायचे, परत ट्रॉफी आणायला जायचं, असं काम होतं. बरीचशी मेहनत होती त्याच्यामध्ये. सर्वांनी इक्कू, नाना, प्रशांत दादा म्हणजे बरेचसे होते, परत आपले विजय मुसले, बरेचसे मेंबर होते. त्यांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे जे उलट जास्ती जे खेळाडू होते त्यांनी कमी मेहनत घेतली, पण जे खेळत नव्हते ना त्यांनी जास्ती मेहनत घेतली, खेळावर मेहनत घेतली. तर त्यांच्या मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की त्यांच्यामुळे आपल्याला आपल्या प्लेअरला एवढे मोठं प्लॅटफॉर्म आणि एवढी मोठी संधी भेटते. नक्कीच पाहिलं तर चॅम्पियन लीग असू दे, खालापूर प्रीमियर लीग असू दे, किंवा पाहिलं तर MPL असू दे, VMPL असू दे, आयदर कोणत्याही प्रकारच्या प्रीमियर लीग असते, एक प्रीमियर लीग ठेवणं सोपं काम नाहीये. तिथे ऑर्गनायझर असतात, ऑर्गनायझरला महिना 2 महिने आपल्या घरातल्यांना वेळ द्यायला भेटत नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट असते, माझ्या तालुक्यामधील खेळाडूंना मला या प्लॅटफॉर्मवर आणून खेळवायचंय, नवनवीन खेळाडूंना संधी द्यायची आणि संधी देऊन त्यातून जर एखादा स्टार तयार झाला त्याला वरच्या स्तरावरचं क्रिकेट दाखवायचं. हीच पाहिलं तर त्या कमिटीमध्ये असलेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी यांची ती इच्छा असते. त्यामध्येच पाहिलं तर तुमचा सुद्धा सहभाग होता. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता तुमची नंदनपाडा संघ आणि नंदनपाडा संघामध्ये असणारे तुमचे कोचचा तुमच्या टीम मध्ये इन्व्हॉल्वमेंट कशा प्रकारे असतं? आणि दुसरी गोष्ट, आम्ही असं ऐकून आहे त्यांची सुद्धा काहीतरी श्रद्धा आहे जेव्हा तुमचे खेळाडू खेळायला जात असतात तेव्हा. कोचचा आमचे सुरेश कर्वे. आता आज त्यांच्याकडून मी तर त्यांना कोचच मानतो. पहिल्यापासून जेव्हा उतरलेलं त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. तर पूर्ण टीमपेक्षा ते माझ्याकडे जास्त विश्वास असतो त्यांचा. सकाळी मॅच त्यांना माहिती आहे बाबा उद्या मॅच आहे, तर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ते पाठी लागलेले असतात सर्व पोरांच्या, की लवकर निघा लवकर निघा. सगळ्यांच्या घरी जाणार, सर्वांना बोलवणार आणि मग सर्वांना गोळा करून बाबा आपल्याला मॅचला जायचं, सर्वांना सजेस्ट करणार व्यवस्थित, बाबा अशी मॅच आहे, पहिली बॉलिंग कोण टाकणार, बॅटिंगला कोण जाणार, आज चान्स कोणाला द्यायचा, सर्व ते सांगून नंतर मॅचला गेल्यानंतर मी बॅटिंग करत असलो, आशिष, अजिंक्य, अभि बॅटिंग करत असेल तर त्यांची एक खासियत आहे की मॅच चालू असताना कोणी काय बोलायचं नाही का, मॅच जिंकलो किंवा मॅच झाली तर ते बॅटिंगला समजा मी बॅटिंग करत असेल तर पोरांमध्ये बसणार नाही, ते बाजूला जाणार, बाजूला जाऊन शांत राहणार. एखादा पण बोलला ना आपण मॅच जिंकलो तर त्याच्यावरती चिडणार आहे, तुम्ही बोलायचं नाही काय, असे त्यांची श्रद्धा आहे. म्हणजे उलट आता आपण बोललो मॅच जिंकणार आणि मॅच हरते, त्यांच्या समोर असं बोललो ना आपण की आपण ही मॅच जिंकतोय पण ती मॅच हरते त्यांच्या समोर, असं बोलत त्यांची अशी श्रद्धा आहे. म्हणजे प्रत्येकाचं एक सुपरस्टिशन असतं की आपण पाहिलं 2011चा वर्ल्ड कप जेव्हा खेळत असताना तिथे सचिन तेंडुलकर होते, त्यांची सुद्धा सुपरस्टिशन होती. त्यांनी वीरेंद्र सेहवागला शेवटपर्यंत आपल्या सोबत बसून ठेवलं होतं, सोडलं नव्हतं. तसंच तुमच्या जे कोचची जी श्रद्धा आहे की माझी टीम जर ग्राउंड मध्ये खेळत असेल तर तिथे त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ते तिथे आपल्या टीमला सपोर्ट करत असतात. तुमच्या टीमच्या पाठीमागे बरेचसे पाठीमागे असा कोणता एखादा पाठीराखा तुम्हाला आठवतोय का की त्याचा तुम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट लागतो? टीमचा पाठीराखा म्हणजे आमचा भाचा मंथन पाटील. कुठेही असू दे ती मॅच रात्रभर बघणार आणि नसेल तर मम्मी ओरडून, पप्पा ओरडे, मम्मी ओरडते, कोणी ओरडते, पण ती मॅच बघण्यासाठी तो कुठं पण येतो. तो राहतो लवजीला, पण कोणाच्या गाडीवर बसून कुठं पण मॅच कुठं पण असू दे तिथं मॅच बघायला येणार. विकी, आपण बऱ्याच चांगल्या गप्पा गोष्टी केल्या, त्याच्यामध्ये आपण तुमच्या ग्रामीण क्रिकेट बद्दलचा उल्लेख केला आणि ग्रामीण क्रिकेटच्या आपण बऱ्याच गोष्टी इथे प्रेक्षकांसोबत सांगितल्या. परंतु असा कोणता एखादा किस्सा आहे का तुमच्या की तो इमोशनली तुमच्यासाठी अटॅच आहे? कारण की आम्ही बाहेरून जेव्हा चौकशी करत होतो आम्हाला बऱ्याच प्रेक्षकांनी, तुमच्या चाहत्यांनी सांगितलं की विकीला आवर्जून विचारा, की त्यांच्यासाठी त्यांच्या गावच्या टेनिस क्रिकेटमधून असा एक हिरा नक्कीच निघून गेलाय, त्याच्या आठवणी नक्की काय आहेत? आमचा एक इथं म्हणजे मंगेश पाटील म्हणजे पप्या भाऊ आम्ही त्याला बोलायचो. आमची कुठेही मॅच असली ना तो काय मॅच, आता लास्ट टाइम एक नंबर मारला तर तो आमच्या पाठी बरोबर म्हणजे त्याला सकाळी फशी होती 6ची, पण आम्ही नंबर मारले म्हणून 7 वाजेपर्यंत तो माझ्यासोबतच होता आणि आम्ही नंबर मारले, फोटो वगैरे केले आणि नंतर कामाला गेलो. आणि नंतर हे होत असताना एक 8 दिवसांनी 10 दिवसांनी त्याला अटॅक आला तर तो निघून गेला. तर ती एक खंत आमच्या राहिली. तर कायम आता मॅचला जाऊ ना तर त्याची आठवण आम्हाला नेहमी येत राहील. कारण की मॅचला कुठेही मॅचला फोन करून बाबा विकी आपली मॅच कधी आहे, मॅच जिंका तुम्ही, ही मॅच हरली का हरली, सारखं विचारायचा. म्हणजे ती एक आम्हाला खंत राहिली की त्याचं एकदम दुःख वाटतं आम्हाला की. आणि तो गेला तेव्हा माझ्या भावाचं लग्न पण होतं, तर एवढं म्हणजे पोरं पण एवढे भाऊक झाली की यार आपला पप्या गेला. म्हणजे आम्ही स्वतः तो एवढा
उत्सुक होता लग्नासाठी किंवा आमच्या मॅचसाठी. जाता तर तेवढा पण बोलला की विकी यार नाईट मॅच टाका, आता पावसाळा आला, एक नाईट मॅच टाका. तर तो एक मला खंत वाटली की भाऊसाठी एक मॅच नाही खेळू शकतो. मी त्याला बोललो भावाचं लग्न आहे, मग दादाचं लग्न आहे, लगेच आपण एंट्री करू. पण ती एक ह्या वर्षीची एंट्री राहिली त्याच्यामुळे आणि तो निघून गेला. तर ती खंत आहे. नक्कीच विकी सुद्धा पाहिलं तर पप्पादादाच्या आठवणीमध्ये भावूक झाले आणि त्यांची संपूर्ण टीम आजही पाहिलं तर त्यांच्या आठवणींना उजाळा देते. आणि जिथे जिथे विकी यांची टुर्नामेंट असेल म्हणजे त्याची टीम खेळेल तिथे ते पाहिलं तर पप्पा भाऊंची आठवण येणार नाही असा दिवसच जाणार नाही. नक्कीच आमच्याकडून सुद्धा पाहिलं तर त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आम्ही करतोय. त्यासोबत विकी पुढे थोडंसं जाऊयात. अशी कोणती टुर्नामेंट खालापूर गेली तुम्हाला आठवते का, तिथे तुम्ही खेळताना तुम्हाला मजा भरपूर आली आहे, तिथे तुम्हाला सर्व सुखसोयी मिळाल्या, म्हणजे ऑर्गनायझर कडून असेल आयदर तुम्हाला तुमच्या स्पॉन्सर कडून असेल, असा कोणता एखादा आहे का किस्सा? अशी टुर्नामेंट आम्ही लोकला खेळायला गेलो होतो. लोकला आमची मॅच होती. तर तिथे आमचे भाऊजी आहेत किरण मालकर म्हणून, ते स्वतः किरण मालकर? किरण मालकर. तर ते आम्हाला स्वतः बोलवतात, बाबा आमच्याकडे एंट्री टाका तुम्ही. ते स्वतः आम्हाला एंट्री टाकतात आणि घरी पोरांचं सर्व जेवण वगैरे पद्धतशीर गप्पा गोष्टी, आणि हारले तरी पण तुम्ही येऊन जेवून जा, मस्त गप्पा मारा, एन्जॉय करा आणि मग जा. तर त्यांचा एक मनापासून धन्यवाद, कारण ते त्या भागात कुठं मोपाड्यापर्यंत कुठं करू होते, आवर्जून फोन करा, तुम्ही इथे एंट्री करा, घरी जेवण केलं घरी जेवण जा. तर त्यांचा खूप धन्यवाद करतो. नक्कीच किरण मालकर दादांचा सुद्धा आम्ही इथे नक्कीच आवर्जून उल्लेख करतो की जेव्हा टुर्नामेंट असते तेव्हा टुर्नामेंटला विकी यांना त्या विभागामध्ये बोलवतात आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पाहुणचार केला जातो. म्हणजे अशाच प्रकारे स्पॉन्सर्स आणि त्यात तुमचे ते नातेवाईक सुद्धा आहेत आणि अशीच गरज आहे खेळाडूंना. खेळाडूंना खेळताना काही खेळाडू पाहिलं तर उपाशी पोटी असतात, परंतु अशा प्रकारची जर का खेळाडूंची चांगल्या प्रकारे जर जेवणाची सोय झाली तर खेळाडूंमध्ये ताकद वाढेल. खेळाडूंसाठी तुम्ही जे आपुलकीने जे केलेलं जेवण, ते जेवण खेळाडू अजून चांगल्या प्रकारे नक्कीच खेळ करतील. तर नक्कीच त्या भाऊजींचा सुद्धा आपण विकीच्या मार्फत विकीने आभार व्यक्त केले आहेत. विकी जर पाहिलं तर आपण ग्रामीण क्रिकेट बराच खेळतो, त्यासोबत पाहिलं तर तालुका स्तरावरचे क्रिकेट सुद्धा खेळतो, परंतु ग्राउंड मध्ये न फायदा न तोटा असलेला प्रेक्षक आणि हा प्रेक्षक राजा, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण की स्वतःचा फायदा नसताना सुद्धा ग्राउंड मध्ये जाऊन आपल्या आवडीचे खेळाडू असतील, परंतु ऑपोजिट टीम असेल त्याला सुद्धा सपोर्ट करण्याचं काम करतो, मग त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रेक्षक हे महत्वाचं आहे. टेनिस क्रिकेट असू दे, कुठलाही क्रिकेट असू दे, प्रेक्षक जर आले नाही तर त्या मॅचला किंवा क्रिकेटला व्हॅल्यू राहत नाही. प्रेक्षकांमुळेच आज मी वरती आलोय, किंवा एखादा प्लेअर की मॅच झाल्यानंतर बाबा नाही नंदनपाड्याचा विकी किंवा एखादा प्लेअर चांगला खेळतो, मग त्यांच्यापासूनच लोकांपर्यंत आपण पोहोचतो. तर प्रेक्षक महत्वाचेच आहे. साहजिक आहे. त्यासोबत अशा कोणते टुर्नामेंट आहेत की जे तुमच्या टीमसाठी लकी ठरल्यात? आयदर असं पाहिलं तर त्या टुर्नामेंटमध्ये तुमची टीम जिंकली आणि तो जल्लोष पाहिला तर अगिनत जल्लोष केला तुम्ही. ती टुर्नामेंट आम्ही अंकित सक्रेंची नाईट टुर्नामेंट होती. तर त्या टुर्नामेंटला आम्ही पहिला नंबर आला. तर त्या टुर्नामेंटला फायनलला खूप म्हणजे पूर्ण आमचा पूर्ण गाव आणि गावातल्या महिला देखील मॅच बघत होत्या. रात्री 5 वाजेपर्यंत त्या टीव्हीला बघत होत्या आणि जल्लोष इतका डेंजर झाला की गावातली सगळी लोक आली होती आणि मी लास्टला ज्या कोणाचं कॅच घेतली होती, लास्टला कॅच घेतली आणि पूर्ण गाव एवढ्यात सगळे धावत झाले, पूर्ण टी शर्ट काढून येता आम्हाला 11 जणांना पूर्ण डोक्यावरती घेतलेले, खांद्यावरती घेतलेले. तो मुवमेंट एकदम भारी होता आमच्यासाठी. कारण की साधी म्हणजे गावाने तुम्हाला त्यांच्या खांद्यावर घेऊन नाचवलं, तो मुवमेंट तुमच्यासाठी महत्वाचा होता. त्यासोबत जर विकी पाहिलं तर तुम्ही एक पाहिलं त्या तालुक्यामध्ये खूप स्टार खेळाडू आहात. तुमची टीम सुद्धा खूप चांगली क्रिकेट खेळते आणि त्यासोबत तालुक्याच्या बाहेर सुद्धा जाऊन तुमची टीम क्रिकेट खेळते. अशा कोणत्या मोठमोठ्या संघासोबत खेळण्याची तुम्हाला संधी मिळाली आणि तिथे तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला होता? आमची गेल्या वर्षीच म्हणजे पेन तालुक्यामध्ये नाणेगाव इथे टुर्नामेंट होती. तर तिथे मोठा लॉट्स होता, आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्ही एंट्री केली होती. 1 लाखाची टुर्नामेंट होती. त्यामध्ये सावळा, अलिबागची थर्ड, अशा बऱ्याचशा म्हणजे ओपनच्या टीम होत्या आणि त्याच्यामध्ये आम्ही खेळलो होतो. तर आमची चावणेसोबत मॅच होती. तर तिथे आमचा परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये झाला नव्हता. कॉन्फिडन्स लेवल समोरच्या टीम बघून आम्ही घाबरलो होतो. आमच्या 35 रन झाले. पण त्यानंतर मी पहिले बॉलिंग चांगली केली. त्यानंतर आम्ही 5 ओव्हरला 35 रन डिपेंड केले होते. तेव्हा आम्ही त्या 2 राऊंड जिंकलो होतो त्या टुर्नामेंटला आणि त्या थर्ड सोबत आम्ही हरलो होतो. थर्ड टीम चांगली होती, परंतु त्यांना आम्ही लढत दिली चांगली. म्हणजे हाच कॉन्फिडन्स असतो जेव्हा आपण मोठमोठ्या संघासोबत खेळतो, तिथून जो आपल्याला एक कॉन्फिडन्स भेटतो तो आपण पुढच्या टुर्नामेंटसाठी आणि त्याचबरोबर पुढच्या हंगामासाठी घेऊन जात असतो. तुमच्या स्वप्नामधली बाईक तुम्हाला अजूनही मिळाली नाही, परंतु अशी कोणती मोठी अचिव्हमेंट आहे की तुम्हाला मिळाली? फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी मोठी मॅन ऑफ द सिरीजची कोणती गोष्ट मिळाली का?
आता लेटेस्ट आमची मराठा प्रीमियर लीग झाली, ॲज अ कॅप्टन होतो टीमचा. तेव्हा आमच्या ग्राउंडवरतीच होती मॅच, तर मला मॅन ऑफ द सिरीजमधून सायकल भेटली त्या टुर्नामेंटला. मग त्या टुर्नामेंटचं मला वैशिष्ट्य काय आहे सांगा, कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतो की मराठा प्रीमियर लीग, त्यासोबत दुसऱ्या विभागात होतं वीर मराठा प्रीमियर लीग, VMPL आणि MPL. मग MPLचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? MPL म्हणजे आमच्या भागामध्ये अंगली जनी जे ओराळे गावचे सुपुत्र आहेत, भूपेश पाटील, ते अध्यक्ष आहेत आमच्या MPLचे पूर्ण. पण त्यानंतर ते थोडंसं क्रिकेटपासून लांब गेले, तर त्यांचं चालवण्यासाठी माझे मित्रच आहेत, म्हणजे ते पण मला चांगला त्यांचा सपोर्ट आहे. मिलिंद सावंत म्हणून आहेत आणि मयूर मुंडे, त्या दोघांनी मिळून ती MPL चालू केली. तर गेल्या वर्षी त्यांनी चालू केली ती MPL टुर्नामेंट. त्यांनी देखील खूप मेहनत घेतली, सर्व टीमला एकत्र येऊन प्रत्येक प्लेअरच्या घरी जाऊन बाबा आपल्याला मॅच घ्यायचे, टुर्नामेंट घडवायचे. टुर्नामेंट घडवणं एका दिवसाचं काम नाही, त्यामुळे त्यांनी सर्वांना गोळा करून, आणि मी पण त्यांच्यामध्ये होतो, पण ती टुर्नामेंट त्यांच्यामुळे आहे. मयूर मुंडे आणि मिलिंद सावंत जास्त हात आहे त्याच्यामध्ये. त्यांनी चांगली मेहनत करून ते टुर्नामेंट घेऊन आमच्या विभागातल्या पोरांना संधी दिली. त्यासोबत तुम्ही सांगितलं की तुम्ही 50 धावा तरी बऱ्याच वेळा जमवल्या. त्यासोबत तुम्ही मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये बॅटिंगमध्ये सुद्धा तुमचा परफॉर्मन्स दाखवलाय. मग ती बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स दाखवताना प्रत्येकाची एखादी लकी बॅट असते, तर एखादा ब्रँड असतो. तुम्ही कोणत्या ब्रँडने नक्कीच क्रिकेट खेळता? आता ॲज मी संस्कार स्पोर्टची बॅट आहे माझ्याकडे. आता आम्ही एक बॅट घेतली संस्कार स्पोर्ट, त्यांच्या बॅट 2 वर्ष वापरले मी. तर माझा किस्सा सांगतो. याच्या आधी आम्ही MPL झाले, मी संस्कार स्पोर्टची बॅट आणली होती. ती बॅट एवढी सर्वांना आवडली की ज्यांनी बॅटिंग केली ना, ती माझीच बॅट घेऊन MPLची मॅच खेळत होती. तर ते एक फायनल मॅचसाठी तो घरी आला माझी बॅट घ्यायला. फरकांचा पोरगा तो घरी येऊन बॅट घेऊन गेला, आणि मग ती मॅच त्या बॅटने त्यांनी जिंकवली. आता तुम्ही तो उल्लेख केला की तुमची बॅट घेऊन एखादा खेळाडू गेला खेळायला आणि त्याचबरोबर ते मॅच सुद्धा जिंकला. परंतु आपण जर इथून मागे 10 वर्षाच्या मागे गेला तर टीम्सकडे बॅट नसायच्या. आपली ह्याची त्याची बॅट घेऊन आपण पाहिलं तर एखादी टुर्नामेंट खेळायचो, किंवा ऑर्गनायझर बॅट आणायचे, ऑर्गनायझर बॅट घेऊन खेळायचे. तो काळ कसा होता आणि त्यानंतर बदललेला काळ कसा आहे? पहिले तर जास्त करून जुन्याच बॅट आहे, जे आमची मोठी बॅट आणायचो, तेच बॅट आम्ही 1-1, 2-2, 3-3 वर्षाची तुटली तरी आम्ही तिला रिपेअर करून खेळायचो. तेव्हाचे बॅट म्हणजे बाबा मयूर स्पोर्ट किंवा ह्याची बॅट नव्हती, तेव्हा मयूर स्पोर्टची बॅट असायची आमच्याकडे. पण संस्कार स्पोर्टची तेव्हा बॅटिंग महाग असायची तेव्हा, आणि पैशाची कमी असायची, त्यामुळे बॅट नसायची. पण एक बॅट 2-2, 3-3 वर्ष वापरायचो तेव्हा आम्ही बॅट. तो गोल्डन एरा आपण म्हणावा लागेल, आणि तो गोल्डन एरा आता प्रत्येक खेळाडूला जगावा असं वाटेल. पण तो गेलेला काळ आणि त्यानंतर आलेला आपल्याला पहिला नवीन काळ, तो आपल्याला जगणं गरजेचं आहे. खूप चांगल्या गप्पा गोष्टी आपल्या इथे रंगल्यात, आणि त्यासोबत आपण तुमच्या टीमचं बऱ्यापैकी वैशिष्ट्य सांगितलं. तुमचे जे प्रेक्षक आहेत, तुमच्या टीमला सपोर्ट करणारे, त्यासोबत तुमच्या टीमच्या सोबत असणारे तुमचे खेळाडू, बऱ्याच जणांचं तुम्ही वर्णन केलं. आणि यांच्यासोबत खेळताना अशी कोणती रायव्हलरी टीम तुम्हाला अशी वाटते तुमच्या या संपूर्ण विभागामध्ये किंवा खालापूर तालुक्यामध्ये, की त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला मजा सुद्धा येते, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला आपल्या टीमचा बराचसा कस सुद्धा लागतो? ही टीम आहे आई गावदेवी खरसुंडी. त्या टीम सोबत आम्ही गेले 2-3 वर्ष खेळतोय, पण जिंकलो नाही. पण गेल्या वर्षी मी त्यांना बोललो होतो आज तुम्हाला हरवणार, आणि आमच्याच ग्राउंडवरती मॅच होती, बोललो तुम्हाला आम्ही हरवणार. आणि त्या टुर्नामेंटला त्यांना आम्ही हरवलं होतं, पण आम्ही जिंकलो होतो. पण जल्लोष त्यांनी केला होता की नंदनपाडा जिंकलं. तर त्यांच्यासोबत खेळायला खूप मजा येते, कारण की त्यांच्यासोबत खेळताना मनीष बारसकर, परत मयुरेश भाऊ, हे एवढे चांगले प्लेयर की ते एकदम शांत माइंडने खेळतात आणि गेम पुढे नेतात ते. त्यामुळे त्यांच्याबरोबर खेळायला गेम खेळायला खूप मजा येते. तुम्ही सांगितलं आता खरसुंडीचं नाव घेतलं. नुकतंच खरसुंडीच्या मनीष बारसकर, मयूर यांची जी मुलाखत झाली, तिथे सुद्धा त्यांनी खूप मनमिलावू अशा गप्पा गोष्टी केल्या. त्या विभागामधील क्रिकेट कसं आहे याचा उलगडा केला, आणि त्यासोबत खालापूर टेनिस क्रिकेटसाठी त्यांना पुढे काय करायचंय हे सांगितलं. आता आम्ही तुम्हाला विचारतोय, तुम्ही बऱ्यापैकी जोगेश्वरी संघामध्ये खेळलात, तुम्ही चॅम्पियन लीग खेळला, त्यासोबत तुम्ही खालापूर प्रीमियर लीग खेळलात. येत्या हंगामामध्ये तुम्हाला अजून कोणत्या टीम मध्ये खेळण्याची इच्छा आहे? खालापूर प्रीमियर लीग तुम्ही खेळलात, तो रायगड प्रीमियर लीग कडे लक्ष आहे का? भले हा हंगाम तुमच्यासाठी आता सुरुवात झाली असेल, अजून बरेच हंगाम आहेत, प्रॅक्टिस तेवढी करणं गरजेचं आहे. ISPL सारखा मोठं प्लॅटफॉर्म आलाय, तिथे सुद्धा असं बोलतात गली टू दिल्लीपर्यंत. तर तुम्हाला पण जर का मोठ्या टुर्नामेंट खेळायचे तर तुम्हाला थोडा सुद्धा बदल करावा लागेल, प्रॅक्टिसमध्ये सातत्याने द्यावं लागेल, फिटनेसवर लक्ष ठेवावं लागेल. परंतु तुमच्या डोळ्यापुढे सध्याच्या स्थितीमध्ये नक्की एम काय आहे? आता सध्या आता मी नंदनपाडा टीममधून खेळत असताना मला खालापूर टीममध्ये खेळायचं आहे.
आणि त्यानंतर मला रायगड प्रीमियर लीग खेळायला संधी आली होती गेल्या वर्षी. पेनची टीम होती, मी फॉर्म देखील भरला होता, परंतु माझी इंजरी होती त्यामुळे मी त्यांना नाही बोललो की मी नाही खेळू शकतो. तर त्यांनी मला बोली लावणार होते ते, त्यांचा कळा होता बाबा विकी खेळणार का, तर मग मी नाही बोललो त्यांना. तर नंतर मग मी गेल्या वर्षी फॉर्म भरला नाही आणि यावर्षी पण मला जमलं नाही, त्यामुळे मी फॉर्म भरलाच नाही. तर रायगड प्रीमियर लीग मी गेल्या वर्षी खेळलो असतो, परंतु रायगड प्रीमियर लीग खेळायची इच्छा आहे अजून. रायगड प्रीमियर लीगसाठी पाहिलं तर तुम्हाला चान्स आला होता, परंतु आता येत्या हंगामामध्ये किंवा त्याच्या पुढील हंगामामध्ये तुम्ही सरावामध्ये सातत्य ठेवावं लागेल, तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवावा लागेल. नक्कीच रायगड प्रीमियर लीगचे दरवाजे हे प्रत्येक ग्रामीण खेळाडूसाठी उघडे आहेत, फक्त आपल्याला एंट्री करायच्यासाठी आपल्याला मेहनत घेणं खूप गरजेचं असेल. आता आपण सांगितलं तुम्हाला आवडीचे खेळाडू, मला तुम्ही असे 4 लेजंड खेळाडू सांगा या विभागामधील, ते खेळाडू तुमच्यासाठी खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन ठरतात. असे 4 तुम्ही लेजंड खेळाडू सांगा. आमच्या विभागातील सुभाष शिर्के जांभिवलीचा आहे, त्यानंतर बघितलं तर अमोल मोरे वराळ्याचा, रुपेश पाठारे आपटी, असे बरेचसे खेळाडू आहेत. आणि अजून बस एवढेच आहेत. तुमच्या टीमला स्पॉन्सर आहेत का? स्पॉन्सरचं राहिलं सांगायचं तर गेल्या वर्षी गेल्या 2 वर्षांना आम्हाला एंट्री भरायला खूप प्रॉब्लेम आला होता. तर सिद्धेश म्हणजे माझा भाऊ, ते आम्हाला थोडे थोडे पैसे आणि असे आमच्या गावातले बरेच होते ते द्यायचे. पण गेल्या वर्षीपासून आमचे एक मामाचे आहेत म्हणजे गावातले उदय सावंत म्हणून, त्यांनी सांगितलं बाबा पोरांनो कधी पण मॅच टाका, कधीही फोन करा, कुठली पण टुर्नामेंट असू दे सोडू नका, मी पैसे द्यायला आहे. तर त्यांचं आम्ही गेल्या वर्षीपासून खूप त्यांचं पण या ब्रॉडकास्टमधून मी धन्यवाद देतो त्यांना की त्यांच्याकरता आम्हाला पॅकर लाभलेत. कधी आता एक नाईट टुर्नामेंटची ग्रुपवर नुकतीच पडली होती, तर त्यांनी लगेच कॉल केला विकी आपण एंट्री करू का. तो बोललो अजून प्रॅक्टिस नाही आहे, जेव्हा आपण प्रॅक्टिस वगैरे करू तेव्हा आपण पुढे एंट्री करू. तर त्यांचं खूप आभार मानतो. नक्कीच ग्रामीण क्रिकेटमध्ये एखाद्या टीमला पॅक करणं, भले त्या टीमच्या खेळाडूंना आपण म्हणतो ना जास्त मोबदला न देता सुद्धा ते खेळतात, परंतु एखादी एंट्री करणं खूप महाग असतं. जर आपण विचार केला संपूर्ण वर्षभराचा, एखादी टीम 20 ते 25 टुर्नामेंट खेळते आणि सरासरी आपण जर फायनान्शियल विचार केला 2.5 ते 3 लाख सहजासहजी आपल्याला खर्च करावा लागतात. त्यातून मिळणारा आउटपुट कमी असतो, पण त्यांच्यामध्ये असलेली एक क्रिकेटबद्दलची आत्मीयता, आवड, आणि ती आवडच एखाद्या स्पॉन्सरकडून दिसून येते आणि तीच तुमच्या पॅकरकडून सुद्धा दिसून आली. नक्कीच आपण त्या पॅकरांचं सुद्धा इथे पाहिलं तर थँक्यू त्यांना बोलूयात की तुम्ही एवढ्या चांगल्या संघाला तुम्ही नक्कीच पुरस्कृत करताय. विकी, आपण पुढे जर विचार केला तर तुमच्या विभागामध्ये चांगलं तुम्हाला सुसज्ज असं ग्राउंड आहे, त्यासोबत खानावचं ग्राउंड, तिथे 2020ची टुर्नामेंट खेळतात. तुम्ही कधी 2020ची टुर्नामेंट खेळलात का? आम्ही आता आमच्या ग्राउंडवरती देखील 1 वर्ष झालं खेळतो आम्ही पण टुर्नामेंट. 2020 टुर्नामेंट खेळतो जेव्हा 20 ओव्हरचे मॅच असतात, त्या टुर्नामेंटमध्ये चांगलं आहे म्हणजे फिटनेस पण होतो आणि गेम इम्प्रूव्ह करतात ते. तिथे बॅटिंगला 20 ओव्हर, आता आपण 4 ओव्हरच्या मॅच खेळतो, तिथे आपण घाईमध्ये बॅटिंग करतो बाबा लवकर रन व्हायला पाहिजे. 20 ओव्हरच्या मॅच असतात तर शांत बॅटिंग बाबा, पहिल्या 6 ओव्हर एकदम डिफेन्समध्ये खेळायचा, नंतर एखादा चांगला बॉल आला तर मारायचा, म्हणजे रन कशा बनवायच्या, त्या 20 ओव्हरला किती रन आपल्याला बनवायचे तर टार्गेट सेट करून खेळता येतो. साहजिक आहे. आणि त्यासोबत पाहिलं तर खानावचं मैदान, तिथे पावसाळी रबर टुर्नामेंट सुद्धा होते आणि त्यासोबत पाहिलं तर टुर्नामेंट मोठमोठ्या टुर्नामेंट होत असतात, मग नाईट टुर्नामेंट असेल. काय म्हणाल त्या ग्राउंड बद्दलचं, त्या ग्राउंडचं वैशिष्ट्य काय? ग्राउंड मंगेश पाटील यांनी त्या ग्राउंडला स्पॉन्सर केलं आणि ते त्यांचं लक्ष असतो. ग्राउंड इतकं भारी आहे की गेल्या वर्षीचा किस्सा सांगतो, आमची एंट्री तिथे होती पण आम्हाला दुसरं पॅकर आमचा होता, तर त्यांनी तिकडे दुसरीकडे एंट्री केली, तर आम्ही तिथे एंट्री कॅन्सल केली. परंतु आम्ही नंतर ते मॅच बघायला गेलो होतो, पण इतकी आम्हाला हे झाली, नाराज झालो आम्ही तिथे की एवढा ग्राउंड भारी होता ना की एक खडा सुद्धा त्या ग्राउंडवरती नव्हता. नाईट मॅच होती, तर आमचे गाववाले देखील बोलले यार इथं तुम्ही एंट्री करायला पाहिजे होती. ती एक आमची चुकली, पण एवढा भारी ग्राउंड आहे खानावचा. आमच्या विभागात आता खालापूर तालुक्यात जरी बोललं तरी खानावचा ग्राउंड 1 नंबरच. नक्कीच खूप चांगला ग्राउंड आहे. मंगेश भाई पाटील जे माजी उपसरपंच आहेत खानावचे, त्यांनी ते सजवलेलं ग्राउंड आहे आणि त्याचप्रमाणे म्हणायला लागलं तर प्रत्येक खेळाडूची त्यांना चांगली खंबीरपणे साथ लागते, म्हणून जेवढे सुसज्ज असं ग्राउंड तिथे तयार झालंय आणि त्या ग्राउंडवर खेळण्यासाठी बरेचसे खेळाडू, मग ते पाली विभागामधून असू दे, खोपोली शहरामधून असू दे किंवा बाकीच्या भागांमध्ये असू दे, ते खेळाडू तिथे येत असतात आणि त्यांना चांगल्या प्रकारचं ते मैदान अवेलेबल झालेलं आहे. त्यासोबत आपण त्या ग्राउंडचं इथे कौतुक केलं. त्यासोबत ह्या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक तरी पॅकर असतो, त्या पॅकरने प्रत्येक टीमला नक्कीच वरती घेऊन जाण्याचं काम जरूर केलंय. तुमच्या टीमला सुद्धा एका पॅकरने वरती घेऊन जायचं काम केलंय. तुमच्या विभागामधून MPL ची टीम कोणी स्पॉन्सर करतो का? असे बरेच माझेच गेल्या वर्षीचे पॅकर आहेत अविनाश कदम,
ते दरवर्षी कधी त्यांना कॉल करा किंवा ते स्वतः कॉल करतात. कधी MPL टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली की डायरेक्ट कॉल करतात की आपल्याला टीम घ्यायची, तो आपल्या टीमचा कॅप्टन आहे. तर त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट घेऊन जा तुम्ही, क्रिकेट असू दे, कुठल्याही गोष्टी असू दे, ते प्रत्येकाला मदत करतात. आणि क्रिकेटला तर 100% आमच्या नंदनपाड्यातली कुठली पण टुर्नामेंट असू दे, त्यांचं थोडं आर्थिक मदत असते. त्यासोबत राहिला किस्सा आता तुमचा नंदनपाडा प्रीमियर लीगचा, असा एकदा कोणता क्षण की ते नंदनपाडा प्रीमियर लीग खरंच आम्ही ठेवल्याचं सारथी झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे त्या टुर्नामेंट मधून यंगस्टर बाहेर निघाले, चांगल्या प्रकारे यंगस्टर तुम्हाला मिळाले, मजेशीर किस्से, असा कोणता किस्सा आहे का नंदनपाडा प्रीमियर लीगचा? यंगस्टर तर निघालेच नंदनपाडा टीममध्ये. आमचा राज खोपकर म्हणून एक बॉलर आहे, नंतर बंटी, नंतर विघ्नेश, यश भोंगे, हे चांगले प्लेअर आमच्या नंदनपाडा प्रीमियर लीगमध्ये आम्ही टीममध्ये प्रत्येकाच्या घेतले. तर त्यांचा परफॉर्मन्स तिथे बघून आम्ही आमच्या टीममध्ये त्यांना घेतले. आणि नंदनपाडा प्रीमियर लीगचा किस्सा सांगतो, तर आम्ही आमचे जे कॉमेंटेटर आहेत, आता मी पण कॉमेंट्री करतो, म्हणजे आम्ही भाग आहे, पण जे मेन कॉमेंटेटर ते कॉमेंट्री करत नाही त्या मॅचला. एक प्रशांत पाटील म्हणून आहे, बाब्या आणि आमिर, तेवढी कॉमेंट्री म्हणजे हास्यास्पद कॉमेंट्री करतात की पूर्ण गाव असतो बघायला, महिला वगैरे असतात, त्या पूर्ण हसवतात त्यांना ते कॉमेंट्री करत असताना. तो एक किस्सा भारी आहे त्यांचा. नक्कीच गावची टुर्नामेंट प्रत्येकासाठी प्रतिष्ठेची आहे. असं म्हणतात ना, बाहेरची एक टुर्नामेंट हरलं तरी चालेल, परंतु गावातली एक टुर्नामेंट हरली तर वर्षभर प्रत्येक गावातल्या खेळाडूकडून ऐकावं लागतं. आणि ती गावातली टुर्नामेंट प्रत्येकासाठी प्रतिष्ठेचीच ठरलेली असते. खूप चांगल्या प्रकारे आपण गप्पा गोष्टी केल्या आणि चांगला तुमचा प्रतिसाद मला लाभला. येणारा आता हंगाम आहे 2025-26चा, तुम्ही स्वतःचा फिजिक्स कशा प्रकारे डेव्हलप करताय? आता तर क्रिकेट चालू झालंय, तर मी सकाळी रोज उठून वर्कआउट करतो. मला प्रॅक्टिसमध्ये जर असं वेळ कमी भेटतो, जॉब असेल, बाहेरची कामं, तर मी सकाळी रुटीन ठेवले, सकाळी लवकर उठून फिटनेस करणं आणि मग संध्याकाळी प्रॅक्टिस, अशी प्रॅक्टिस चालू आहे आमची. आणि आता आम्ही नेटसुद्धा बांधले की बाबा दिवसभरात नाही प्रॅक्टिस भेटली तर रात्री प्रॅक्टिस करायला ते नेटचं हे केलेलं आहे. त्यासोबत या संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये तुम्ही सुद्धा यंगस्टर, तरी सुद्धा तुम्ही आता जवळ 6 ते 7 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव तुमचा आहे. येणाऱ्या यंगस्टरला तुम्ही काय उपदेश द्याल? यंगस्टरला मी एवढंच बोलेल की आपल्याकडे गेम चांगले असते, परंतु आपले लेजंड आणि आपले कोच किंवा आपले सिनियर प्लेयर त्यांना इज्जत, म्हणजे त्यांना रिस्पेक्ट महत्वाची. ते सांगतील आपल्याकडून चुकी झाली, ते जेव्हा ओरडतील तेव्हा आपल्याला ऐकून घेणे. असे यंगस्टर कारण की काय यंगस्टर आहेत, त्यांचा गेम एकदा एक मॅचला चांगला केला की ते एकदम आमच्यासारखा कोणच नाही असे बोलतात की मी पण त्यातूनच गेलो, मी पण पहिले असंच करायचं, परंतु आता आज त्याचे समजायला लागलं. तर यंगस्टरला एवढंच बोलेल की रिस्पेक्ट ही महत्वाची असते. रिस्पेक्ट आपण दिली तरच आपण वर जाऊ. नक्कीच क्रिकेटमध्ये सुद्धा हेच आहे. आपण जसं एखाद्याचा बॅटला पाय लागला तर तो पाया पडतो, तसंच एखादा लेजंडरी खेळाडू असेल आपल्यासोबत, आपला सिनियर असेल, त्या सिनियरला आपण जी दिलेली रिस्पेक्ट ती आपल्याला त्याच्या मार्गदर्शनाच्या मार्फत आपल्याला रिवॉर्ड भेटत असते. म्हणून प्रत्येक सिनियरला येणाऱ्या यंगस्टरने इज्जत द्या. त्यांच्याकडून तुम्हाला जेवढं मार्गदर्शन घ्यायचं आहे, नक्कीच ते तुम्हाला मार्गदर्शन पुरवण्याचं काम करतील. आणि येणारा जो हंगाम आहे, येणारा सीझन आहे, तो प्रत्येक यंगस्टरसाठी एक गोल्डन चान्स, एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. या प्रोग्राम मध्ये बऱ्याच गप्पा गोष्टी आपण तुमच्यासोबत केल्या. तुम्ही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलात. येणाऱ्या हंगामासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. माझ्या तमाम प्रेक्षकांना ही विनंती आहे, माझ्या या व्हिडिओजला चांगल्या प्रकारे व्ह्यूज भेटतात, चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येतो, कमेंटच्या मार्फत चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येतो. परंतु जर अजून कोणते खेळाडू माझ्या नजरेतून राहिले असतील, राहत असतील, तुम्ही मला सूचित करा. ज्या प्रकारे मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या, बऱ्याच पर्सनल व्ह्यूज आल्या होत्या की विकी आंबेसारखा एक चांगला खेळाडू, तो सुद्धा तुम्ही पाहिलं तर या पॉडकास्टवर घेतलाच पाहिजे. आणि आमची सुद्धा इच्छा होती विकी आंबेला आम्हाला घ्यायचं होतं. आज विकी आंबेसोबत आम्ही इथे गप्पा गोष्टी केल्या. त्यासोबत जर कोण नवीन खेळाडू असेल तर तुम्ही मला नक्की सूचित करा. आणि आपल्या ह्या चॅनलला जेवढा व्हिजिट करता येईल व्हिजिट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला शेअर करा. व्हिडिओज अशा प्रकारे शेअर करा की प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ही व्हिडिओज पोहोचवा. आणि त्यासोबत बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. विकी, काय म्हणाल तुम्ही आमच्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांसाठी? जेवढं या चॅनलचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे, कारण की ग्रामीण भागातील आज माझ्यासारखा प्लेअर तो कोणाला अजून चर्चेत नाही, कोणाला माहिती नाही. फक्त जे क्रिकेट खेळतात त्यांनाच माहिती. पण या चॅनलच्या माध्यमातून बाबा एखादा दुसऱ्या क्षेत्रामध्ये जो आहे त्याला देखील बाबा युट्यूबला हा वर्ग आहे, नंदनपाड्याचा वर्ग चांगला खेळतो, तर माझी माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते. तर या चॅनलचं मनापासून, तुमचं चॅनलचं, कॅमेरामॅनचं, सर्वांचं मनापासून धन्यवाद. देऊल तेवढं कमीच आहे. आणि असे माझ्यासारखे अजून किती स्टार खेळाडू आहेत त्यांना देखील ह्या चॅनलवर येण्याची संधी मिळेल अशी इच्छा करतो. नक्कीच. तर ह्या व्हिडिओला आपण इथे थांबण्यापूर्वी सर्वप्रथम विकीचा मी आभार व्यक्त करतो, कारण की विकीने इथे त्याचा वेळ दिला आणि त्यासोबत आमच्यासोबत चांगल्या गप्पा गोष्टी केल्या. त्यासोबत विकीचा जो जोडीदार आहे येरुळकर,
त्याचं सुद्धा मी खरंच शतशः आभार व्यक्त करतो की वेळात वेळ तुम्ही काढून आम्हाला विकीस पर्यंत पोहोचवलं आणि बऱ्याच गोष्टीचा फॉलो घेतला आणि त्यासोबत माझ्या ह्या चेहऱ्याच्या मागे जो माझ्या कॅमेऱ्याच्या मागे माझा भाऊच आहे मॉन्टी, तर त्याचा सुद्धा मी इथे या पॉडकास्टवर आभार व्यक्त करतो आणि ह्या पॉडकास्टला इथे समाप्तीची नक्कीच घोषणा करतो. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून चांगल्या खेळाडूंसोबत. विकीसारखे बरेच तरुण चेहरे, विकीसारखे बरेच गुणवान खेळाडू आपल्या या पॉडकास्टवर आपण घेऊन येणार. तात्पुरती मी तुमची रजा घेतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, हा पॉडकास्ट संपूर्ण पहा. त्यासोबत या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला विसरू नका, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या नक्कीच एपिसोडची वाट पहा. तोपर्यंत धन्यवाद.